शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा विशेष ब्लॉक आज दुपारी संपणार, प्रवाशांना दिलासा। ठाणे रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। आज दुपारपासून प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी उपलब्ध होणार। आज दुपारी 12:30 पर्यंत ठाण्यातील काम पूर्ण होणार। मध्य रेल्वे आज सगळ्या चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करणार। वेळेआधीच ठाणे स्टेशनमधला मेगा ब्लॉक पूर्ण होणार। आज 235 लोकल रद्द, 31 लांब पल्ल्यांच्या गाड्याही रद्द। आजही प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यामध्ये दाखल। 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची। विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू। तब्बल 79 दिवस पदस्पर्श दर्शन होतं बंद। तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न। पूजेला चंद्रकांत पाटलांचीही उपस्थिती। पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। दर्शन रांगेतील भाविकांवर मंदिर समितीकडून पुष्पवृष्टी। पंढरपुरात विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। सकाळी 6 पासून दर्शनाला सुरुवात। दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे। राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह विखुरलेला पाऊस पडण्याची हवामान विभागाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 5 जूनपर्यंत येलो अलर्ट। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये 4 किंवा 5 जूनला पावसाचं आगमन होणार, हवामान विभागाचा अंदाज। यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। करीरोड आणि लोअर परळमध्ये पाणीबाणी। 6 जून रात्रीपासून 7 जून दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद। या काळात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार। लातूर शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 8 दिवसांपासून मायनसमध्ये। योग्य नियोजनामुळे शहराला होतोय 4 दिवसाआड पाणी पुरवठा। निम्न तेरणा प्रकल्पही 0%वर। धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर। तेरणा धरणामध्ये अवघा अर्धा टक्के पाणी साठा। सध्या 9 दिवसांनी होत असलेला पाणी पुरवठा आता 12 ते 14 दिवसांनी होण्याची शक्यता। पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्याचा फोटो पालिकेला व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास 24 तासात खड्डा बुजवला जाणार। पालिकेकडून 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांसह व्हॉट्सअॅप क्रमांक जारी। उत्तर भारतासह राज्यातील उष्णतेची तीव्र लाट पुढच्या 2 दिवसात कमी होणार, हवामान विभागाचा अंदाज। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे 2 दिवसांपासून अडखळले। भंडाऱ्यातल्या साकोलीमध्ये प्रखर उष्णता आणि महावितरणच्या लोड शेडिंगमुळे पालेभाज्या करपल्या। भाजी उत्पादक शेतकरी संकटात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 ते 4 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट, तर 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून सिंधुदुर्गात दाखल होणार। कोकण किनारपट्टीवरील सागरी मासेमारी 31 जुलैपर्यंत बंद राहणार। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःचं रक्त दिल्याची शिवानी अग्रवालची कबुली। आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासात उघड। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पुणे पोलिसांची गुन्हे शाखा चौकशी करणार। पुण्यातील अपघातावर आरजे मलिष्काचं रॅप सॉन्ग। गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बाहेर घेऊन गेले 2 तरुण लोक मेले। पिऊन होता गाडीत बसला, इसमें कोई नहीं मसला। ब्लेम ड्राइवर पर ठोकेंगे, मेरी लाइफ थोड़ी रोकेंगे। है लॉयर्स और है पैसादार किसका। आज अरविंद केजरीवालांची पुन्हा कारागृहात रवानगी। लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत सुप्रीम कोर्टानं दिला होता अंतरिम जामीन। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेचा निकाल। 50 विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू। 60 पैकी 28 जागांवर भाजपा आघाडीवर। लोकसभेआधी सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार। सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठीची मतमोजणी सुरू। 29 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्ष आघाडीवर। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात 62.36% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.79% मतदान।
एबीपी वोटरच्या सर्व्हेनुसार देशामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता. एनडीएला 353 ते 383 जागांचा अंदाज, तर एकट्या भाजपला 315 जागा मिळणार. 2019च्या तुलनेत भाजपच्या 12 जागा वाढण्याचा अंदाज. एबीपी माझा वोटरच्या सर्व्हेनुसार इंडिया आघाडीला 152 ते 182 जागांचा अंदाज, तर एकट्या काँग्रेसला 74 जागा मिळणार. 2019च्या तुलनेत काँग्रेसला अधिक 22 जागा मिळतील असा अंदाज. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच. महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांचा अंदाज. एबीपी वोटरच्या एक्झिट पोलमधला अंदाज समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.